आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहेत। त्याची झळ सोलापुरात देखील बसली असून गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे। गॅस सिलेंडर मिळणे अवघड झाले असून सणासुदीत नागरिकांना गॅस सिलेंडर घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। सरकार यावर उपाययोजना करत नाहीये असे सांगत सोलापुरात वाव महिला संघटनेच्या वतीने गॅस सिलेंडरची अनोखी गुढी उभारून कोळसे वाटप करून निषेध व्यक्त करण्यात आला। सोलापुरातील पार्क चौकात ही अनोखी गुढी उभारण्यात आली। विद्या लोलगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पदाधिकारी कांचन चौगुले, सायरा शेख, शबाना शेख, मार्ता आसादे, मदिना पटेल, शोभा गायकवाड, स्वाती गायकवाड, गीता मुळे, यशोदा सोनावणे, स्वाती मुकणार, मनीषा नलावडे, मोनिका सरकार, सारिका लामकाने यांनी प्रतिकात्मक गॅसची गुढी उभा करून आरती करून सर्वांना कोळसे वाटप केले। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व बांधवांना जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही आज इथं सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे, कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे। लोकांना घरी सिलेंडर मिळत नाही आहेत। प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत, 2-2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहेत। 3000-4000चं वेटिंग चालू आहे। आणि हे का उद्भवलं आहे तर आपली आता सरकारला दोष देण्यात पण काही अर्थ नाही आहे। आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल या दोन देशाच्या युद्धामुळे सगळेच देश भरडले जात आहेत। आणि हे देश भरडले जात आहेत का तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस टंचाई होत आहे। आपण इतर कुठलीही टंचाई आपण सहन करू शकतो। एक वेळ पेट्रोल पंप नसेल, आपण घरात बसू, पेट्रोल पंप बंद असतील किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आपण बघितलं सगळं काही बंद होतं, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळेजण आपण घरी बसलो। परंतु त्यावेळेला सिलेंडर एकमेव आपल्याला कधीही त्याचा तुटवडा भासला नाही। पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे सिलेंडर आपल्याला मिळत होते। तर असाच या पद्धतीने यापुढेही सिलेंडर हे अत्यांतिक गरजेचं साधन झालेलं आहे। सिलेंडरशिवाय माणूस जगूच शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही। आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली आहे, कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आले रावणाचा वध करून, तेव्हा तिथल्या नागरिकांनी गुढी उभं करून त्यांचं स्वागत केलेलं होतं। तर आम्ही पण असंच रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे, परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधीही येऊ नये, त्याच्यासाठी आम्ही ही गुढी पेढे लाडू वाटपाऐवजी कोळसा वाटप केलेला आहे। हां, कारण की आता लोकांना सिलेंडर नसेल तर दुसरा पर्याय काय, तर पूर्वी आपण कोळशाने चूल पेटवूनच स्वयंपाक केला जात होता। तर आता नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सांगितलं की पेट्रोल पंपावरती आम्ही केरोसिन देईन, कोळसा उपलब्ध केला जाईल। त्यामुळे आज आम्ही एकमेकींना कोळसा देऊन की इथून पुढचे दिवस हे आता कोळशाचेच आहेत, चुलीवर स्वयंपाक करा, हेल्दी राहा हा संदेश देण्यासाठी आम्ही आज